आता पुढची आणखी एक दिवसभरातली अपडेट ती म्हणजे येते मंत्री महोदयांची किंवा आमदारांची, कारण बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चर्चेत आलेले होते। अर्थातच वाद होता तो एका पुस्तकासंदर्भातला, ज्यावरून त्यांनी थेट प्रकाशकांना धमकीची भाषा केलेली होती, अरेरावीची भाषा केली होती। आणि यावरून आता बरंच नाट्य रंगलेलं आपल्याला बघायला मिळतंय, कारण गायकवाडांनी आपलं ज्ञान पाजळल्यावर वाद संपण्याचंच नाव घेत नाहीये। संजय गायकवाड यांच्या घराबाहेर डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जोरदार ड्रामा पाहायला मिळाला। कार्यकर्ते पुस्तकाचं जाहीर वाचन करणार होते, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना चिखलीतनं पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं, त्याच ठिकाणी त्यांनी पुस्तकाचं वाचन सुरू केलं। डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली। पोलिसांसोबतच्या झटापटीत 8 कार्यकर्ते जखमी झाले। दरम्यान प्रशांत आंबी यांची प्रतिक्रिया या संदर्भात आलेले, नेमकं ते काय म्हणालेले आहेत आपण पाहूया। फसवणूक केलेली आमची। खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे। मी पोलिसांना चुकून 2 व्हीलरनं सुद्धा तिथे जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे। इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय। तर आंदोलकांनी पोलिसांचं न ऐकल्यानं वाद झालाय। माफी न मागता प्रकाश आंबी हे मुजोरी करतायत असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय, आपण पाहूया। पोलिसांनी योग्य पाऊल उचललं। आम्ही जसं पोलिसांचं ऐकलं तसं पोलिसांना ऐकलं नाही, आणि त्याच्यामुळे पोलिसांनी त्या सगळ्यांना डिटेन केलं। आणि त्याच्यामुळे नारेबाजी त्यांच्याकडनं पण झाली, तर प्रत्युत्तर आमच्या समोर पण झाली, परंतु पुस्तकाचं वाचन मात्र झालेलं नाही। प्रकाश आंबी याला तिकडे रस्त्यातच पोलिसांनी डिटेन केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित ते इथं आले असते आणि त्यांनी जर मुजोरी केली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण ईश्वर कृपेने पोलिसांच्या खास प्रयत्नाने हे झालं नाही। त्याच्याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद व्यक्त करतो। प्रकाश आंबी यांनी अजून माफी मागितली नाही, उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळायला येऊन राहिले। देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे। तर ही होती प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांची। आणि यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी देखील या वादावरून कान टोचलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले नेमके तेही बघूया। आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे। आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही, आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।